न्यायालय, माननीय उच्च न्यायालय यांच्या निर्देशनानुसार आज या वर्षातलं शेवटचं लोक अदालत कराड जिल्हा व सत्र न्यायालयाच्या इमारतीमध्ये पार पडलं। आजच्या या लोक अदालतीमध्ये आम्ही दाखलपूर्व एकूण 5,696 प्रकरणे ठेवली होती आणि दाखल आणि प्रलंबित असलेली एकूण 3,690 प्रकरणे ठेवली होती। त्यापैकी दाखलपूर्वमध्ये 296 प्रकरणात तडजोड झाली, तर प्रलंबित प्रकरणातील आज मोठ्या संख्येने म्हणजे 500 केसेसचा इथं आम्ही निपटारा केला आणि या लोक अदालतीमध्ये एकूण 6,35,79,219 रुपये इतकी वसुली झालेली आहे। हे लोक अदालत यशस्वी करण्यासाठी आम्हाला कराड विधिज्ञ संघाचं सहकार्य नेहमीप्रमाणे लाभलेलंच आहे। या लोक अदालतीमध्ये श्रीराम फायनान्स, जलकल्याण व इतर अनेक पतसंस्थांनी आपल्या केसेस ठेवलेल्या होत्या। तसेच दाखलपूर्व प्रकरणामध्ये नगरपालिका, ग्रामपंचायत यांनीही आपल्या केसेस ठेवल्या आणि पोलीस स्टेशननी म्हणजे कराड तालुक्यातील सर्व पोलीस स्टेशन आणि DYSP कार्यालय यांनीही आम्हाला या केसेसमध्ये तडजोड करण्यासाठी प्रचंड सहकार्य केलेलं आहे। हे लोक अदालत यशस्वी करण्यासाठी माझे सहकारी न्यायाधीश श्री पतंगे साहेब, श्री तोडकर साहेब, श्री पुरेकर साहेब, श्री घुले साहेब, श्री खोंद्रे साहेब, श्रीमती माने मॅडम, श्री गोविंदवार साहेब, श्रीमती भोसले मॅडम, श्रीमती मोहिते मॅडम, श्री कुलकर्णी साहेब आणि श्री उत्पाद साहेब यांनीही खूप कष्ट घेतलेले आहेत। त्यामुळे तसंच या लोक अदालतीमध्ये यशस्वी करण्यामागे न्यायालयीन कर्मचारी म्हणजे आमच्या कराड जिल्हा व सत्र न्यायालयाच्या अधीक्षक सामक मॅडम, वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयाच्या अधीक्षक लांडगे साहेब, तसंच सहाय्यक अधीक्षक केंगार, शिंदे, बोधे, पठारे, दिवेकर मॅडम यांनीही विशेष मोलाचं सहकार्य केलं आणि सर्व न्यायालयीन कर्मचारी, आता प्रत्येकाची इथं नावं घेणं शक्य नाही, पण हे सर्वांनी एकत्रितपणे आणि एकजुटीनं काम करून आजचं हे लोक अदालत यशस्वी केलेलं आहे आणि हे लोक अदालत यशस्वी करण्यासाठी कराडच्या जनतेनं नेहमीप्रमाणे आम्हाला आज प्रचंड सहकार्य केलेलं आहे। त्यामुळे या सर्वांचं मी कराड तालुका विधी सेवा समितीतर्फे सर्वांची ऋणी आहे। तसंच या कराड तालुका विधी सेवा समितीचे सचिव श्री भोगते यांनी अहोरात्र प्रयत्न करून प्रत्येक केसेसचा मागोवा घेऊन हे लोक अदालत यशस्वी करण्यासाठी हातभार लावलेला आहे। त्यामुळे मी त्यांनाही धन्यवाद देते। जय हिंद, जय महाराष्ट्र। कराड येथील शेवटचं लोक न्यायालय या आर्थिक वर्षामध्ये झालेलं आहे। यामध्ये जिल्हा न्यायालयातील खूप प्रकरणे ठेवण्यात आली होती, त्यापैकी पुष्कळ प्रकरणांना यामध्ये तडजोडी अंतर्गत फायदा झालेला आहे। यामध्ये एकूण MSCPच्या दोन्ही कोर्टामधल्या जवळपास 22 केसेस ठेवण्यात आल्या होत्या, त्यापैकी 20 केसेस निकाली झालेल्या आहेत आणि फौजदारीच्या 2 निकाली झालेल्या आहेत। एक विशेष बाब म्हणजे एक मिलिटरीमॅनचं शहीद झाले होते एका अपघातामध्ये, त्यांचं प्रकरण या न्यायालयात ठेवण्यात आलं होतं आणि ते लोक अदालतमध्ये सर्वांच्या सहकार्यानं इन्शुरन्स, तक्रारदारांचे वकील, क्लेमंटचे सर्व आणि विशेषतः म्हणजे बारचे सर्व सदस्यांनी तडजोड घडून आणली। जोशी मॅडमने देखील त्यात खूप महत्त्वाचं समर्थन केलेलं आहे हे तडजोडीला। हे तडजोडीची एक म्हणजे विशेष रक्कम म्हणजे ती 1 कोटी रुपयाची तडजोड झालेली आहे, जी कराड न्यायालयामध्ये बहुधा प्रथमच असावी। या तडजोडीमध्ये शहीद सैनिकांची पत्नी, आईवडील आणि त्यांचे जे कोणी वारस नाही आहेत त्यांना जे आईवडील आणि त्यांची पत्नी यांना त्यांचा नुकसान भरपाई मिळालेली आहे। ही एक कराड न्यायालयाची यशाची बाब। आजचं लोक न्यायालय सुपरहिट झालं असं मी म्हणून धन्यवाद। पक्षकार हा न्यायालयीन कामकाजाचा आत्मा आहे। या सूचक वक्तव्यानुसार मेहरबान सुप्रीम कोर्ट, मेहरबान हायकोर्ट, मेहरबान जिल्हा कोर्ट यांच्या आदेशानुसार आणि आमच्या कराडमधील मार्गदर्शक ADG1 जोशी साहेब, ADG1 पतंगे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज 2025 मधला शेवटचा लोक न्यायालय पार पडलं। हे पार पडत असताना प्री लिटिगेशन 5,000 जवळच्या आसपास ज्या केसेस होत्या
त्याच्यामधून 250च्या आसपास ह्या लोक न्यायालयामध्ये केसेस सॉर्ट आउट झाल्या. प्री लिटिगेशनमध्ये जरी आकडा मोठा वाटत असला 5,000चा, तरी तो ग्रामपंचायत, नगरपालिका, MSCB या ज्या काही मिळकत करपासूनचे जे काही केसेस असतात त्या आमच्याकडं अप्रोच झाल्यानंतर त्यासाठी सुद्धा चांगला प्रयत्न आम्ही चालू केलेला आहे. ह्याच्यामध्ये पुढच्या लोक न्यायालयामध्ये अतिशय चांगला आम्हाला रिझल्ट मिळेल अशी अपेक्षा आहे. आणि त्याचबरोबर न्यायालयामध्ये जे प्रलंबित दावे आहेत त्यामधील 3,500च्या आसपास दावे आज तडजोडीसाठी ठेवण्यात आले होते. त्यातले आजपर्यंत विक्रमी आणि आज लोक न्यायालय जे झालेलं आहे त्याच्यामध्ये सातारा जिल्ह्यामधील विक्रमी आकडा 500च्या वरती प्रलंबित दावे आज तडजोडीने निकालात निघालेले आहेत. आणि याच्यासाठी जोशी साहेब, पतेके साहेब यांचं खूप मोठं मोलाचं मार्गदर्शन आम्हाला युवा वर्गाला भेटलेलं आहे. त्याचबरोबर 6 पॅनलवरती ज्या मेहरबान न्यायाधीशांनी काम केलं ते सर्व न्यायाधीश, त्याचबरोबर न्यायालयीन कामकाज पाहणारे आपले सर्व स्टाफ आणि ज्यांच्यामुळं हा लोक न्यायालय हा सक्सेस झाला, सुपरहिट झाला पतंगे साहेबांच्या भाषेमध्ये, तर ते कराड ॲडव्होकेट बार असोसिएशनचे सर्व सन्माननीय सदस्य, वकील सदस्य, की त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं कॉपरेट करून या लोक न्यायालयाला हातभार लावला. आणि या सर्वांच्या प्रयत्नातून त्याचबरोबर विधी न्याय समितीचे आमचे सचिव जे भोगते साहेब आहेत ते अहोरात्र गेली 15 दिवस याच्यामध्ये झटत आहेत. अशा या सर्वांच्या सामूहिक प्रयत्नाला अतिशय सुंदर असं यश मिळालं. आणि पक्षकारांनी, कराडच्या जनतेनं त्यासाठी खूप चांगला मोठा आशीर्वाद हा आम्हा सर्वांना दिला. त्याबद्दल पक्षकारांचा आणि जनतेचंही आभार मानतो. आणि सर्वात शेवटी आपल्या पत्रकारांचा आभार मानतो की लोक न्यायालयासारख्या अतिशय चांगल्या उपक्रमाला जर 4था स्तंभ हा जर आमच्याबरोबर नसेल तर ते समाजापर्यंत पोहोचणं सुद्धा अपेक्षित आहे. आणि हे आपण समाजापर्यंत पोहोचवता, त्यामुळे दरवेळेचा लोक न्यायालय हा आमचा सक्सेस रेट वाढत जातो. त्याबद्दल आणि हा लोक न्यायालय सर्वांनी यशस्वी केल्याबद्दल सर्वांचं आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.